नमस्कार मित्रांनो, ई सरकार सेवा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आधार सीडिंग कसं करायचं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, तर तुम्हाला सरकारी योजनेच्या कोणत्याही योजनेतून पैसे तुमच्या खात्यावर येण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटला आधार सीडिंग असणे महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, तुमच्या अकाउंटमध्ये अतिवृष्टीचे किंवा इतर कोणतेही सरकारी योजनेचे पैसे येत नसतील तर तुम्हाला आत्ताच्या आता आधार सीडिंग करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आधार सीडिंग हे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवर देखील करू शकता. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर गुगल ओपन करायचं आहे आणि येथे तुम्हाला NPCI असं सर्च करायचं आहे. NPCI सर्च केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय पहिल्यांदा जी वेबसाईट आली आहे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कस्टमर असा ऑप्शन दिसेल. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला भारत आधार सीडिंग इनेबल BASC असा एक ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आधार सीडिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ आधार कार्ड व त्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर जवळ ठेवायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकताय खूप सारे इथे ऑप्शन ओपन झाले आहेत. तर तुम्हाला आधार सीडिंग किंवा डिसीडिंग इथे दोन ऑप्शन आहेत. तर तुम्हाला आधार सीडिंग करायचं आहे किंवा कोणत्या बँकेत दुसऱ्या आधार सीडिंग ऑलरेडी असेल तर त्या बँकेचं कट करून दुसऱ्या बँकेला लिंक करायचं असेल तर ते देखील इथे तुम्ही करू शकता. तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर मागत आहे, तर मी इथे माझा आधार नंबर टाकून घेतो. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या आधार कार्डाचं सीडिंग करायचं आहे की डिसीडिंग करायचं आहे, इथे दोन ऑप्शन दिसत आहेत. तर माझं ऑलरेडी बँक खात्याला आधार सीडिंग आहे, तरी पण मी परत एकदा सीडिंगवर क्लिक करतो. सीडिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या बँकेला आधार सीडिंग करायचं आहे ते बँक इथे सिलेक्ट करायची आहे. तर मी बँक ऑफ महाराष्ट्रला माझा आधार सीडिंग करायचं आहे. ऑलरेडी त्याच बँकेला लिंक आहे, तरी पण डबल एकदा याच बँकेला करायचं आहे. तर मी बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. इथे तुम्हाला सीडिंग टाईप फ्रेश शेडिंग म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जर आधार शेडिंग करत असाल तर फ्रेश शेडिंगवर क्लिक करायचं आहे. आणि 2 नंबरचा जो ऑप्शन आहे मुव्हमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट. तर महाराष्ट्र बँकेमध्येच किंवा अदर कोणत्याही बँकेमध्ये तुमचे 2 अकाउंट असतील तर या अकाउंटचं शेडिंग बंद करून दुसऱ्या अकाउंटला करायचं असेल तर इथे दुसरा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि लास्टचा जो ऑप्शन आहे मुव्हमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक, ऑलरेडी तुमचं समजून चला ICICI बँकेमध्ये आधार सेडिंग आहे आणि ते तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रला सेडिंग करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही तिसरा ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता. मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, आधार शेडिंग झाल्यानंतर तुमचे PM किसान योजनेचे किंवा लाडक्या बहिणीचे किंवा अतिवृष्टीचे कोणतेही सरकारी योजनेचे पैसे आहेत त्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तर तुमचं पोस्टाचं जर अकाउंट असेल तर ऑलरेडी तुमची आधार शेडिंग झालेली असणार आहे. तर पोस्टाचं अकाउंट नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेचं कोणतेही ते अकाउंट सिलेक्ट करू शकता आणि त्यासाठी तुम्ही ते आधार शेडिंग करू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्हाला जी बँक निवडली आहे त्या बँकेमध्ये तुमचं खातं असावं लागणार आहे आणि त्या अकाउंटचा तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे. तर मी ते माझा अकाउंट नंबर टाकून घेतो. डबल एकदा अकाउंट नंबर टाकायचा आहे. तर तुम्ही अकाउंट नंबर बरोबर आहे का ते एकदा चेक करायचं आहे. कारण इथे आधार सेटिंग एकदा झालं की डिसेडिंग होण्यासाठी वेळ लागतो. तर इथे तुम्हाला ते जे काही नियम आहेत ते टिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा इथे फिल करायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर इथे तुम्हाला सबमिट असा ऑप्शन येणार आहे. तर सबमिटवर क्लिक करण्याआधी तुमच्याजवळ तुमचा जे आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. त्या मोबाईलवर OTP येणार आहे आणि तो OTP ते टाकावा लागणार आहे. तर मी ते सबमिटवर क्लिक करतो. सबमिटवर क्लिक केल्यानंतर परत एकदा ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. ॲग्री अँड कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकताय तुमचा मोबाईल नंबरचे लास्ट 4 डिजिट दाखवत आहे त्या नंबरवर तुमचा OTP गेलेला आहे. तर माझ्या मोबाईल नंबरवर OTP आलेला आहे. तर मी इथे OTP टाकून घेतो. OTP टाकल्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर इथे थोडासा वेळ लागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता युअर आधार नंबर इज करंटली मॅप्ड टू बँक ऑफ महाराष्ट्र. प्लीज क्लिक टू प्रोसेस विथ बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजे तुमचा आधार नंबर जो आहे तो बँक ऑफ महाराष्ट्रचे खात्याचे आधार सीडिंग करण्यात येत आहे. हे तुम्हाला लास्टचं फायनल विचारत आहे तर तुम्ही ते कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ घेणार आहे कारण साईट जी आहे ती स्लो चालू शकते. तुम्हाला जो आधारचा OTP आहे तो बरोबर टाकायचा आहे. आधारचा OTP जर चुकला तर इथे तुमच्या आधार सीडिंग आहे जे होणार नाही. आणि इथे टायमिंग दिलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय 4.27 सेकंदाचं इथे टायमिंग आहे ते इथे दिलेलं आहे. तर इथे आपल्याला एरर आलेला आहे तर आपल्याला परत एकदा सेम प्रोसेस करून घ्यायची आहे.
परत एकदा आपण इथे आधार नंबर टाकून घेत आहोत. आधार नंबर टाकल्यानंतर सीडिंगवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बँक सिलेक्ट करायची आहे व खाली तुमचा जो काही अकाउंट नंबर असणार आहे तो इथे टाकायचा आहे. तर सीडिंग टाईपमध्ये तर तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिन्हीपैकी जो तुम्हाला ऑप्शन सुटेबल असणार आहे तो तुम्ही ते सिलेक्ट करायचा आहे. मी तर सजेस्ट करतो की फ्रेश सीडिंगवर क्लिक करा व खाली तुमचा अकाउंट नंबर टाका. तर तुम्ही बघू शकता आपण इथे अकाउंट नंबर टाकून घेत आहे. अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन इथे ॲक्सेप्ट करायचे आहेत व खाली दिलेला कॅप्चा कोड आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर परत एकदा तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यू क्लिक करून इथे तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावर आलेला OTP टाकून कन्फर्मवर क्लिक करायचा आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP ते टाकून कन्फर्मवर क्लिक करायचा आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय आपलं जे आधार आहे ते खात्याला लिंक करू का म्हणून एकदा फायनल विचारताय. तर कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे युअर आधार नंबर इज ऑलरेडी मॅप्ड विथ बँक ऑफ महाराष्ट्र बँक हेन्स चूज ऑप्शन अदर दॅन फ्रेश सीडिंग. म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक ऑफ महाराष्ट्र ऑलरेडी लिंक आहे असे ते सांगत आहे. म्हणजेच माझं जे आधार कार्ड आहे ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या अकाउंटला ऑलरेडी सीडिंग होतं, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत एकदा फ्रेश सीडिंग करून दाखवलेलं आहे. तर तुमचं सीडिंग असेल तर तुम्हाला सेम असा मेसेज येईल आणि जर तुमचं सीडिंग नसेल तर तुम्हाला तुमचं जे आधार आहे ते सक्सेसफुली सीडिंग झालेलं आहे असा टेक्स्ट मेसेज येईल वर स्क्रीनवर देखील दाखवून येईल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.